आले 5 मिनिटं आले ग ते बाहेर गेलते ना जरा त्यामुळे लेट झाला हो आले आले नाही आले ए तू तेच येणार रे ते मनीषाच्या अंगावरती पाणी उडवलेलं ते अहो मॅडम मी चुकून चुकून उडलो होतो अहो मी सॉरी म्हणलो की मी पाया पडून सॉरी म्हणलो राव खरंच मी मुद्दाम नव्हतो उडावलं अरे तू गप रे तू दिसतानाच रोमिओ दिसतोय अहो नाही राव मी एक साधा रिक्षा ड्रायव्हर आहे मॅडम खरंच काहीतरी गैरसमज होतोय सारखं तिच्या पाठी माग येतोय सांगत होती ती मला तिचा पाठलाग करतोयस म्हणून अहो इथं माझा प्रॉब्लेम माझा पाठलाग सोडा ना मी कशाला कुणाचा पाठलाग करू आणि करू बी नको अहो मॅडम मी कशाला करतोय पाठलाग मी कशाला कुणाच्या नादी लागतोय नाही राव मॅडम मी आपला काम करत असतो मी कुणाच्या आदत नसतो मदत नसतो माझ्या पण पाठीमागे येऊ नको मी पण खूप डेंजर आहे मॅडम नक्की तुम्ही मला धमकी देताय की आमंत्रण देताय तुमच्या पाठीमागे यायला काय म्हणला? अहो म्हणजे काय नाही ते आणि मी पण डेंजर आहे माझ्या पण पाठीमागे येऊ नको कशाला येतोय दिसतंय ते तुम्ही किती हा डेंजर माझ्या दिसण्यावर जाऊ नका माझा बॅग बेल्ट झालाय अशी कापून ठेवीन तुला अशी कापून ठेवीन तुला नको मॅडम नको नाही मी नाही तुमच्या पाठीमागे येत जाऊ का मॅडम चल निघ कडे निघ चल शहरातल्या पोरी कसले डेंजर आहेत दिसतात असले पण बोलतात कसले डेंजर त्यात एक तर उशीर झालाय नाही सकाळ सकाळ असले आयला शहरात राहणं बिले अवघड झालं उठसुट कुणी बी येत बोलते काय ते असू या माझ्या चित्तीवर शहरात मोठं झाल्याशिवाय राहणार मोठं गुणच दाखवणार सगळ्यांना इकडे काय सच्याच नाव ना तुझं हो सचिनच का लय तुझी का बोंब यायला लागली लय कमी रेट मध्ये भाडे करतोय तू. हे बघा भाऊ मी काय कमी रेट मध्ये भाडं नाही करत जेवढ्या रेट मध्ये मला परवडतं ना तेवढ्याच रेट मध्ये मी भाडं करतो ना कमी घेतो ना जास्त घेतो आमचा बी विचार कर जरा पोट पाण्याचा 200 रुपये शिपाई गाडीला मी काय तुमचं काय गिरायक चोरून नेलंय बे तेव्हा मी फक्त इमानदारीने माझं काम करत असतो कधी आलाय तू रिक्षावर झाल्यास त्याला 8-10 दिवस 8-10 दिवसात एवढी भाडी सगळ्या रिक्षावाल्यांची बोंब यायला लागली तुझी हे बघा बाकीचं मला काय माहित नाही मी माझं काम लय इमानदारीने करतो एवढं मला माहिती कोणाच्या रिक्षा आहे तू शिवाभाऊच्या किती देतो त्याला 200 रुपये एक काम कर हा. माझ्याकडे बदली ड्रायव्हर 400 रुपये देतो तुला हे बघा भाऊ तुम्ही 1000 रुपये जरी दिले ना तरी मला हे नाही जमायचं अहो ज्या माणसाने शहरात आल्यावर पहिला आधार दिला ना त्याशी गद्दारी करणाऱ्यातला नाही मी त्या माणसापुढे तुमचं 400 रुपये काहीच नाही एवढा इमानदार आहे का तू? पहिल्यापासूनच अरे शहरात राहायचं म्हणलं ना एवढं बी इमानदार राहून चालत नाही नाही ते एका दिवशी रस्त्यावर यायची अहो धंदा इमानदारीनेच करायचा असतो बाकी ते व्हायच की लय देतोय बघा जाऊ का बर बघतो तुझ्याकडे मी आता. काय ऐकायचं नाही काय नाही सारखं मशीन 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 करून मनक्याचं काम करून घेतलं वाटतंय का बरं आता हाय बरं आता सच्याला फोन केलता का नाही कशाला त्याला फोन करायचा पोरग वैतागाला अजून ते टेन्शन घेत बसल अहो पण त्याला फोन तरी लावा साधा लावला होता फोन त्याला मी सांगितलंय पाणी देता थोडं एक जणीचा अर्जंट ब्लाऊज शिवून द्यायचा आहे तेवढं देते शिवून राहू दे एवढे आजारी पडले आणि तुला बरं ब्लाऊज पडलंय बघ पड तू पड आता अहो तिला लगेच द्यायचा होता शिवून राहू दे बघायला परत अहो बचत गटाचा हप्ता बी आला तेवढं 4 पैसे होत त्याला ना त्या ब्लाऊजच्या पैशावर बचत गटाचा हप्ता होणार आहे काय बघतो मी कुठतरी वर्दीचं काम हाय आलं एक ते केल्यावर तुला मग देतो पैसे आणून मी कुठला तुम्ही तरी हप्ता भरणार आहे माझं तेवढं 4 पैसे आला असतं एक ब्लाऊज झाला असता तर मदत झाली असती हो तुम्हाला म्हणून म्हणते मी होय की पण तुझी झाली असं अवस्था अशी मनक्याचा गॅप पडल्यावर झालाय तुला उठाय बसा येणार अजून कुठं काय करत बसते
चल दवाखान्यात जाऊ. हो नाही आता वाटतंय मला बरं. कशाचं बरं वाटतं उगाच पैसे जातील म्हणून काय तर म्हणतेच. नाही गोळी खाल्ली मगाशी, खरं मागच्या वाटेल बरं. खरं मागच्यानं खाल्ली म्हणा गोळी. हो खाल्ली. कवाच गोळी खात नाही बरी खाल्ली म्हणतेच आता. अहो खाल्ली मगाशी. मला माझी काळजी नाही होय तवा. होय तुझी काळजी आहे म्हणतर म्हणते अजून कपडे शिवायचे ब्लाऊज शिवत बसायचे. अहो अर्जंट द्यायचं आहे म्हणून म्हणलं. राहपरतीचं ही तर आजारपण जडलंय अंगाला कुठं शिवत बसते आता. बघायला पुन्हा ते काय असेल ते. त्या सच्याला सांगू बिगू नका. पोरग येईल धावत पळत इकडं. लय काय झालं असल्यावाने. होय की नाही त्याला सांगत. तू सांग नको म्हणलं कशाला सांगू आम्ही तरी. त्याच्या डोक्याला वैताग होऊन बसल. कामावर लक्ष द्यायचं नाही पोरग. लागले रांकीला तिथं ती उगं तुझं कळलं म्हणजे महागारी येईल. म्हणूनच सांगू नका. तुला काय खायला करू का? नको काय करायला नको. चहा खारी बिस्किट काय तरी. अहो नको कुठं अपदात बसता राहू द्या. खा ग. नको. थांब तुला चहा करून देतो. कॉफी करू का चहा करू? चहाच करा. खारे देऊ का बिस्किट देऊ का? अहो तसलं काय बी नको निसता चहा करा. मुदाम करते काय तू? खाल्ल्याशिवाय बरं होईल का? अहो खाऊच वाटत नाही तर काय करू मी तरी. खा गप म्हणवाय. बिस्किट आणतो तुला. एक दोनदा चहा उकळलाय बघ. हा असू द्या बाद झाला. संध्याकाळी डाळ भात करू का? लावा लावा. तो कालचा बी तसाच पडलाय. मग राहू द्या करू नका. तेव मुदाम करते काय तू? जीवाला गोरोगच. हे का आणलंय बघ बिस्किटचा. उठ बरं तू. उठ बाय उठ. घे तुझ्या हातानच खा आता. तुम्ही खाल्लंय का काय? राहू द्या मी खाती राहू द्या. तू अशी आजारी म्हणल्यावर बरी भूक लागेल मला. खातो खा. खावा तुम्ही पण. खा. तुम्ही खाल्लं नाही मला चारा तुम्ही. खा खा. अहो किती सेवा करचाल व. अगं राहू दे ते सेवा बिवा करायचं म्हणायला. माझा पाय आजारी पडल्यावर तू सेवा केली होती का नाही माझी? हा सांग बरं. अहो ती माझं कर्तव्यच आहे. माझं काय हा संसार परपंचामध्ये रथाचे दोन शाखा आहेत. कधी मी आजारी पडलो तू पडली आजारी तर एकमेकाला आपणच बघणार आहे. खा खा. अहो तुम्ही बी घ्या की थोडा. अगदी आहे धंदा कर. तू आजारी पडलेली आहेस. तू आधी खा जीवाला. खाऊच वाटत नाही हो. तोंडात न फिरतय निसतही. खा गुमान. गळी करू नको. डाळ भात लावतो तिथं. मग कसे काय पोट भरत नाही खात नाही ते बघतो मग मी बी. अहो गप बस. नाटक करू नको लय. तुम्हाला नाटक दिसते ती का आता ही. खाती खा. बाद झालं ठेवा तिकडं. खा खा. घे अजून एक घे. अहो खाऊ वाटत नाही मला. असं करू नको जया. घे बरं. थोडी बिस्किट खाल्लं गोळ्या खाऊन चांगली दडपून झोप म्हणजे घामा घुमा आला म्हणजे चांगलं जरा थोडं नीट होशील. काकू सच्चाय का? नाही की रे कर. सचिन नाही की रे घरी.
ते वर्दी होते सच्या नाही की अरे गावाला गेलाय. कशाची रे वर्दी? ते सच्या पायगुणा माझं लग्न जमलेलं. ते सुपारी फोडा जायचे. अरे दुसरं कोणतरी बघ. दुसरं कोण येणार आहे? तुम्ही आता बदलेला. येईन मी. कवा जायचंय तुला? आहे ती जाधवाची गाडी आहे. जाऊ मग. बर बर कर तयारी हो पुढं मी आलो. या लवकर. हा जरा सावकाश गाडी चालवा. होय बाया. हा आणि त्या पोराला फोन करा एक. झोप आता निवांत. चांगलं दर धरून घाम येऊ दे. हो हा बघ कसला ताप आलाय. मी आलोच बघ लगे. हो हो जाऊ. का तात्या काय चालले? काय नाही निवांत आहे बघ बाबा. काय वरदीवर चाललो जरा. वर्दीवर हा कोणाची आहे? हे जाधवाचे. मग काय घेऊन चाललाय का? ते आपलं चिंगड्या नाही बारका सुशांत त्या साखरपुडा आहे. आधी बारकं पोरग हा लवकर लगेच जमलं त्याचं. मग काय तर मग काय आपल्या पोराचं बघता का नाही का दुसऱ्याच साखरपुडे करताय? आधी पुण्याला गेलं नाही होय. हो माहित आहे. मग आता काय तात्याराव पैशाचा पाऊस झाला ना. मग कशाचं काय अजून त्याचा ठाई बसायचं चांगलं तर काम दिमी लागलं म्हणजे पैसे पाठवल. ते अजून कुठं त्याला नीट काम नाही काय नाही गेलंय तेवढं. आणि म्हणते ती चांगला पगार आहे. होय की हाय की पण अजून त्याचं ठाई बसायचं चांगलं बसलं म्हणजे पाठवल. ते म्हणजे आणखीन पगार नाही झाला म्हणा. नाही की बरं एक काम होतं. बोलाय काय? तेवढं 4-5 हजार असलं तर बघ की मला. 4-5 हजार? हा बस का? जरा काय दीपक शेटला बोलून तुम्हाला काय 50,000 रुपये द्यायला होता. नको ते दीपक शेठचं नाव नको काढू का. का होतं? नग त्या दीपक शेठच्या नादामुळे माझ्या पोरावर नाही का चोरीचा आळा आला. गेलं का दिवस दोडीला माझं पोरग निघून. तुझ्याकडून होत असेल तर बघ. त्या दीपक शेठचं नावच काढ नको. नसेल तर आपलं देश सोडून. काय नाही राव. मग काय जाऊ दे चल मग. आईला 4-5 हजार रुपये काहीतरी झालं पाहिजे आताकडे. कोणाला पैसे मागून कमायचं नाही. त्यालाच पैसे मागून बघ. फोन लावून बघतो आता. बोला की तात्या साहेब. खाल्लंच का पोटाला? हो हो केलं की जेवण. हा कुठं आहेच आता? काय झालंय का घरी? म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का? बरं काम होतं रे बाळा एक. हा बोला की. बोलू का नको कसं वाटायला लागले बघ मला. काय झालं सांगा तर. अरे 4-5 हजार रुपये पाहिजे होतं रे. पैसे देशील का पाठवून? बर करतो काहीतरी. हा बर बघतो. माझ्याकडे तेवढं तर झालं लगेच तर- नाहीत. हा. पण बघतो तुम्ही नका काळजी करू. बघ तेवढं जीवाचा घोर मिठल. बर चालतंय. हा हा बघतो. पैसे शिवाभाऊला मागू का? देतील का ते? कसे देतील? म्हणतील 2 दिवस नाही झालं कामाला लागून की पैसे मागायला लागला. ते बरोबर नाही वाटत. आईचा हप्ता आला असेल द्यावा लागतील पैसे. काहीतरी करावं लागेल. नानी बरं आहे का तब्येत आता? हो बरे यार. डॉक्टरकडे गेलता की नाही तुम्ही? नाही गेले यार गोळ्याच खाल्ल्या होत्या. असू द्या चला डॉक्टरकडे जाऊन येऊ आपण. अरे नको बस. अहो चला जाऊन येऊ.
बस तू चॉकलेट नको अरे बरं वाटतंय आता मला जरा. नक्की का? बरं वाटतंय ना? बरं वाटतंय, गोळ्या खाल्ल्या त्या आता. परत नाही तर सचिन मला येऊन हाणायचा. अरे नाही नाही बरं वाटतंय, काय टेन्शन घेऊ नको. आणि तू सच्याला सांगू नको रे मला बरं नाही ते. हो चालतंय की. हा मग ते सचिननी मला पैसे दिले ते 6,000 रुपये होय तुम्हाला द्यायला सांगितले. तिथं ठेवतोय बघा उशाखाली. बरं. त्यानं नंतर द्या आलो. होय तुझ्याकडे पाठवलं होय हो त्याने? माझ्याकडे पाठवलेत. ते काय म्हणला हप्त्याचं काहीतरी बाकी आहेत ते पण द्यायला सांगितलेत. म्हणला घरात काहीतरी भरा राशन वगैरे. त्यालाच काळजी वाटायला लागली बघले आता, डोक्याला वैताग झालाय त्या पोराच्या. नाही आता त्याची काही काळजी करू नका. त्याला तिथं राहायची सगळी सोय झाली. आता तो होय. हाय व्यवस्थित तिथं. हाय कर बरा तरी हाय ना? हो हाय बरं आता. बरं झालं बाबा, तू फोन करत जा त्याला सारखं हा. आधनं मधनं. बरं जाऊ का मी? अरे थांब की चहा करते. नाही नाही असू द्या. हो बसा ना आणि असू द्या जातो मी. ज्या दिवशी बरं व्हाल ना त्या दिवशी येतो. तुमच्या आजचे पोहे पण लई दिवस नाही खाली. बर बर ये पोहे करून घालीन तुला ये. चालते. बबड्या पण आठवण काढलेली तुमची, होय पण बबड्याच्या कॉलेजमुळे बबड्या तिकडे राहिलाय. बाबड्या आला ना अरे लय दिवस झालं. ते बबड्याचं पण पप्पाला आजारी येत ना. होय हो असू द्या येतो बरं मी. बर काळजी घ्या. होय होय तात्याला सांगाल तू म्हणून. हा हा सांगते चा. माझ्या सच्याने मित्र तेवढी लय चांगली जोडली ती बाबड्या चॉकलेट किती काळजी घेते ते आमची घरी येऊन. हॅलो, अरे येते बाळा, थांब जरा 5 मिनिटं थांब, यायला लागले. रिक्षाचीच वाट बघते, बँकेतनं जाऊन आले, रिक्षाची वाट बघते. हो आत्ताच बँकेतनं जाऊन आले, थांब. दादा TC कॉलेज. हा बसा ना मॅडम. हॅलो, आले आले आले, थांब. नवीन ड्रायव्हर आहे का? आहे काय चाललं मॅडम? दादा लवकर चला ना. काय चाललं मॅडम? जरा आज ट्रॅफिक जास्त असल्यामुळे थोडस उशीर होतं. काय काम काढलं कॉलेजकडे? ते माझ्या मुलाची ना फी भरायची कॉलेजची आणि मला त्यासाठी अर्जंट पुढे जायचं आहे. हा का? थोडं फास्ट चला ना. आहे काय लगेच 5 मिनिटात तुम्हाला पोहोचवतो. टेन्शनच घेऊ नका. हो हे बघा मॅडम कॉलेज आहे. हे हा हा जा. थँक्यू. नमस्कार. ते आपल्याला बिगवून चौकात जायचं जरा भाडं किती होईल? भिगवण चौकात. हा आई शपथ, भिगवण चौकात सुटतच होतो मला. ठीक आहे. क्या बडे भाय, क्या बात आहे राव. खरं सांगू का, हा. शिंगम तो पिक्चर आहे का ना, शिंगम हा. शिंगम तो तुमच्यावर झाला पाहिजे. काय बोलताय? हा. दिशा. अरे रोहित शेट्टी बरोबर आपलं कॉन्टॅक्ट आहे. हा. देऊ का तू काढला? मग काहीच नाही. मग पण राव किती भाडं होईल मग बिगवून चौकात जायला? 500 रुपये असतात पण तुमच्याकडनं 300. 200 दिलं तरी चालेल. आपको छोड़ दूंगा उधर, टेंशन मत लो. बसा. 100 दिन चला. हा 100 दिन चला. राव बसा बसा. चला. सिंगम तू बनलं की राव तुम्हाला 100च असते वय. चला म्हणतोय ना. बर बसा बस. आयला तो जाव आहे. ओ माय, बसा पैसे द्यायचे. चला म्हणतोय ना. ओ माय गॉड. आज सकाळ सकाळ चांगला धंदा झालाय. मस्त. आता काही टेन्शन नाही. आईला सँडी भाऊ दिसा नाही, गेला वाटतं कुठंतरी. जाऊ द्या, चला. पर्स
पर्स कुणाची राहिली? एवढे पैसे, एवढ्या पैशाचं आता करायचं काय? नक्कीच त्या मॅडमचे असणार आहे. हा, आधार कार्ड आहे. हा, त्या मॅडमचीच पर्स राहिली. आमच्या संघटनेचे सचिन भाऊ रिक्षा स्टँडचे सदस्य हे एक स्टँडच्या पास भाडं सोडायला गेलते. त्या ठिकाणी पुण्याला जाणाऱ्या एक मॅडम त्यांची पर्स विसरून राहिली. त्या पर्समध्ये साधारण 2 लाखाचा ऐवज होता. तर तो आम्ही ती परत मॅडमला केला. तर संघटनेच्या वतीने सचिन भाऊ यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. मॅडम हात लावा. सचिन भाऊ जाधव रिक्षा ड्रायव्हर यांच्या मार्फत मॅडम यांना 2 लाखाची पर्स सोपवत आहे. थँक्यू. धन्यवाद. ही माझी पर्स चुकून तुमच्या रिक्षामध्ये राहिली आणि ही माझ्या मुलाला फी भरायसाठी माझे 2 लाख रुपये याच्यामध्ये होते आणि त्यात मी एवढा मोठा प्रामाणिकपणा दाखवून ती पर्स मला दिली, त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. सचिनने चांगलं काम केलेलं आहे. हो, मार्गदर्शन कुणाचं आहे? सँडी भाऊचं बरोबर. मार्गदर्शन आहे. हो बरोबर. असंच काम करत राहिलं पाहिजे प्रत्येक रिक्षा चालकाने. बस हे तुमचं विचार पटलं बरं का. आम्ही त्यांना सांगतच असतो सचिन भाऊला, जसा हे आपल्या शिवा भाऊकडनं इथं आलाय ना तळाव, तसं त्याला माझं मार्गदर्शन, तसं काम करतोय. चांगलं काम केलं. ओ माय गॉड. तर उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सन्माननीय, माननीय, आदरणीय असे सचिन सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी जो प्रामाणिकपणाचा जो कळस त्यांनी पार केलाय, त्याला बोलायला माझे शब्दच नाहीये. तर काल त्यांनी एक महान कार्य केलेलं आहे. खूप मोलाचं काम सचिन दादांनी आपल्या केलेलं आहे. आज सकाळी रिक्षामध्ये त्यांना 2 लाखाची पर्स सापडली असता ती त्यांनी प्रामाणिकपणे त्या महिलेला प्रदान केलेली आहे. त्या बदल्यात त्यांना श्रीफळ आणि शाल आणि मोठा नारळ त्यांना देण्यात आलेला आहे. धन्यवाद. सँडी भाऊ, आता पास करता का? बस करू ना. झालं की ते सकाळी. झालं ना. मग राजा हरिश्चंद्रची औलाद. आता काय झालं? एवढा प्रामाणिकपणा असतो एवढा? अरे डोक्यावर पडलाय का तू? 2 लाख कुणी माघारी देत का? हा? 20,000 30,000 असते ठीक आहे ना. 2 लाख रुपये तू माघारी दिलेस. हो माय गॉड. त्या बदल्यात काय मिळालं रे तुला? आणि काय, हा मिळाला मला सन्मान. अजून काय पाहिजे? हो का? सन्मान मिळाला का? बर, तू एवढा प्रामाणिकपणा दाखवला, त्यांनी काय दिलं रे तुला? नारळ? हे? फालतूगिरी यार. हे बघा, मला प्रामाणिकच राहायला आवडतं आणि ते आपलं कर्तव्यच आहे ना. समजा कोणाची एखादी गोष्ट आपल्या गाडीत राहिली, ती त्याला माघारी दिलं. अहो, ती गोष्ट माझी नव्हतीच तर ती माझी का म्हणू? आणि माझी जागा तुम्ही असता तर? ओ माय गॉड, काय फालतूगिरीचा प्रश्न आहे. मी असतो तर अरे भाईंदर मध्ये 2 BHK फ्लॅट घेतला असता, पदरचे 2 लाख टाकून अजून. काय केलं असतं? हे बरोबर नाही. तुझं बरोबर नाही. अरे काय एवढा प्रामाणिकपणा असतो का?
मी असंच आहे. तसाच आहे ना, तसाच राहा बाबा. माझ्या काय बापाचं जात आहे. हा 1 minute. Oh, sweetheart. Hello, darling. I am a bat. Okay, जाऊया आपण आईस्क्रीम पार्लरला जाऊया. ओके, आज मस्तानी खायची. आपल्या सचिन भाऊचा सत्कार झालाय ना. ओके, कम ऑन. आलोच माय डार्लिंग. एक्सक्यूज मी. सँडी भाऊ तुम्हाला नाही कळणार. अहो खर तर हीच माझ्या आई वडिलांची शिकवण आहे. प्रामाणिकपणाने जगायचं. जेव्हापासून शिवभाऊकडे आलो ना, त्यांनी पण मला हेच सांगितलं की नेहमी प्रामाणिकपणे काम करायचं. प्रामाणिकपणे काम केलं की देव देतच की. आपण कशाला बक्षिसाची अपेक्षा ठेवायची. जाऊ दे, हे घेऊन शिवभाऊकडे जातो, त्यांना सांगतो, खुश होतील ते. भाऊ पाया पडतो. अरे असू दे. काय बांधले रे सचिन? नारळ, शॉल? हा भाऊ भानगड बिनगड काय नाही. आपल्या सचिन भाऊनं लय मोठं काम केलंय. काय सांगतोय? हो. अभिनंदन. अशीच मोठी प्रगती करत राहा बाबा. भाऊ प्रगती तर करणारच होतो. आपल्या रिक्षा तळावर ह्याचं स्वागत झालं, सत्कार झाला त्याचा भाऊ. काय सांगताय? काय झालं माहितीये का, त्याच्या रिक्षामध्ये एक लेडीज पॅसेंजर बसलो होतो. आणि चुकून त्या बाईची पर्स राहिली आणि त्या पर्स मध्ये 2 लाख रुपये होतो भाऊ. 2 लाख? हा लगा सचिन, लगा मी काय वकील पत्र घेतलं होय तिथे. सांग की काय बर झालं? बाबा तू सांग. सांगतो. त्या मॅडम, त्या बिचारा मॅडम मुलाची फी भरायला आलते. त्या आपल्या गाडीत पर्स विसरून गेले म्हणून मी त्यांना माघारी दिली. संस्थेने माझा सत्कार केला. चांगले घे बघा. अशीच मोठी प्रगती करत राहा. तू आपल्या रिक्षाच्या तळावर चांगलं नाव मोठं केले. असंच प्रामाणिकपणे राहिलं ना 100% यश मिळणार आहे बघ तुला. त्यामुळं जोमाने काम करता इथून पुढं. आणि भाऊ बघा की, काय काय लोक म्हणतात प्रामाणिकपणे काम नाही करायचं. बघा बघा भाऊ, आपल्या सचिन भाऊची विचारश्रेणी किती उच्च आहे, किती महान विचार आहेत त्याचे. असाच विचार शेवटपर्यंत ठेव बघ. अरे काय लोकांचं कसं आहे, त्यांना एका रात्रीत मोठं व्हायचं असतं, पण ते तात्पुरतं मोठं होत असतं. जो इमानदारीचा मार्ग धरतो ना, तो कधीच मागा हटत नाही बघ. कळलं का? त्यामुळे आपलं काम नेहमी इमानदारीत करायचं राहायचं. कळलं का? वर बी देव बघणार आहे, त्यामुळं कळलं का? जपून राहायचं. सचिन भाऊंचा आदर्श घे. ते पण किती महान व्यक्तिमत्व आहे, तुला कळलं असेल. असू दे. हा? आणि ऐका, आज माझ्याकडनं तुम्हाला दोघांना पार्टी. ओ माय गॉड, क्या खुशी की बात है भाई. भाऊ असू दे, लय नको खुश होऊ. शाकाहारीच पार्टी देणार आहे तुम्हाला. हाव कशाला पार्टी भाऊ, नको काय पार्टी भेटते काय, नको ना? नको तसलं काय. मग असू दे. हे अशी बरोबर आहे, भाऊ म्हणते ते शाकाहारी कधी पण खाल्लेलं चांगलं. भाऊ शाकाहारी. हा देतो मी पार्टी. चला मग. हाव, तुम्ही नको, मी देतो पार्टी. ओ म्हणजे सत्कार घेतला एवढा मोठा झाला का? नाही भाऊ, तुमच्यापेक्षा हे काय नाही, मीच पार्टी देणार तुम्हाला. बर. चला मग. भाऊ आम्ही फ्रेश होऊन येऊ का? या लवकर. राजधानी हॉटेलला या. ओके सर. पाया पण असं नाही. पडताय बस, माझ्यावरच नको पडू. येऊ का? चला. त्यांचा फोन आलता काल. पैसे तर काय अजून ऍडजस्ट नाही झाले. काय करावं लागल. परत फोन. पैसे अजून माझ्याकडे जमा नाही झाले. आता काय सांगू मी त्यांना.
कुठं रे बाळा तू हाय की कामावर. हाय बरा आहेस का? आधी तू पाठवलेले पैसे मिळले बरं का? मी 6,000. हा पण मिळालं. अहो पण तात्या आरती चॉकलेट आणून दिलं पैसे. हा पैसे मी तर नाही पाठवले चॉकलेटच्या अकाउंटवर. चॉकलेटने पैसे कुठले दिले? पण मी तर त्याला फोन पण नव्हता केला. खरंच मित्र असावं तर असे आमच्या चॉकलेट आणि बबड्यासारखं. नाहीतर ह्यो वाशा मित्र मित्र म्हणून बोलवून घेतलं आणि हे दिवस दाखवले. नशीब देवासारखं शिवाभाऊ भेटले. मला ही त्यांची गाडी दिली. चॉकलेटला फोन करायला पाहिजे. नक्की त्याला कळलं कसं काय मला पैशाची गरज आहे. हॅलो हॅलो चॉकलेट. अरे बोल की. अरे ते तू पैसे कसलं दिलं? म्हणजे मी तर तुला काही सांगितलं नव्हतं. अरे ते असू दे आता, त्याला काय एवढं. अरे पण मी पाठवणार होतो, तू कशाला उगाच द्यायचं? अरे ते मला कळलं बाहेरनं म्हणून माझ्याकडे होते म्हणून मी दिले. त्या आयफोनचा हप्ता भरायचा होता, त्याचे पैसे होते माझ्याकडे. आयफोनचा? तो आयफोन घेतला होय? अरे माझा नाही, मित्रांनी घेतलेला, ते त्याकडून पैसे मी घेतले. बर ठीक आहे, मी तुला देतो बरं का 2-4 दिवसात. इज्जत काढतो का माझी तू आता इथे? अरे तसं नाही भावा. ही आपली आता दोस्ती. बरं भावा, थँक्यू बर का. कायला का सच्चा थँक्यू आणि बिंक्यू असं असतोय आपल्यात. ते सोड. बरं आहे का तू? हाय बरा. बर चालतंय, करतो नंतर निवांत फोन. चालतंय, थँक्यू बर का चॉकलेट. सच्चा ठेव. बर. चॉकलेट याडा चॉकलेट. वा, हिला पण आताच बंद पडायची होती, काय गरज होती का? खटारा तू अशी सारखी घेऊन ये, सारखीच बंद पड. तू शांत बस, तिला खटारा नाही बोलायची. तुला इथं कळतं का काय गाडीतलं? मला नाही कळत, माझ्याकडे कुठे गाडी आहे? पेट्रोल संपते का बघ ना, हिला बी check कर ना एकदा. अगं पेट्रोल फुल आहे ग. एक तर कोण नाही पण दिसत आहे रस्त्याला. हात देते तरी लोक नाही कोण. मॅडम तू काय करतोय ते? चाललो होतो. हा का सारखं सारखं पुढे येतोय माझ्या? काय प्रॉब्लेम झालाय का? काही प्रॉब्लेम नाही झाला, तू इथे आलाय तोच खूप मोठा प्रॉब्लेम झाला. एक तर माझी गाडी बंद पडली आणि तू मध्ये तोंड दाखवते तुझं. मी बघू का काय? काय नको बघू, नको मला कोणाची उपकार. कळत असेल ते बघू दे ना. अगं तो रिक्षावाला आहे, त्याला काय करणार आहे मेकॅनिकलचं? अहो मॅडम एकदा बघू द्या तरी. बघू दे अरे, ना काय होतंय ते. तू पण आणि तो पण ना. अहो मॅडम एकदा विश्वास टाकून बघा. बघा तुम्ही गाडीत बसा. बसा तुम्ही पण. हो मॅडम चालू करा. झाली बाई एकदाची चालू. झाली तुमची गाडी चालू. थँक्यू. इट्स ओके. सॉरी बरं का, मी तुम्हाला खरंच खूप वाईट समजलं. राहू द्या, त्याचं नाही काय. जावा आता, मी जातो. या ना तुम्ही, तुम्हाला सोडते मी. नको मॅडम, माझ्यामुळे उगीच तुम्हाला त्रास नको. अहो आपण कुठेतरी कॉफी घेऊ, मग जातो मी सोडते तुम्हाला. हा त्याची काय अहो गरज आहे? चला ना, चला या, खरंच बसा बसा. चल ना. काय हे? अरे तो मॉल आहे खूप मोठा. काय असं? काय असतं म्हणजे ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात काय त्यामध्ये, म्हणजे कपडे वगैरे अदरवाईज. ठीक आहे चल इकडे, चल ना आपलं कॅफे जायचं. हो अरे काय नसतं एवढा मुलीसारखं. चल. आतमध्ये कोण कोण बंद आहे का? जातं. हा नाही बंदच असतं ते, तिथे लिहिलंय ना वेलकम. आपण हो. जाऊन उघडायचं. हो ये ना. छान आहे ना कॅफे?
हा. बस. त्याच्यावर हा. अरे तसं नाही, असं नीट बस ना माझ्यासारखं. असं बसायचं का? हा. काय घेणार तू? चहा. बसा ना तुम्ही पण. अरे ती बसते ती, तू बस ना तू. तू काय घेणार? चहा. अरे वेड्या, इथे चहा नाही भेटत. मग काय मिळतं? हे शहरातलं सगळ्यात मोठा कॅफे. मग वडापाव. अरे बुद्धू, तुला हेच तर कळत नाही. वडापाव वगैरे नसतो भेटत इथे. हा कॅफे, कॅफे मध्ये वडापाव भेटतो का? म्हणजे तुम्हाला आवडेल ते काय? मला आवडेल म्हणजे मी कोल्ड कॉफी घेणार आहे. तू घेणार आहेस? चालतंय. हा ठीक आहे, चालेल. ऐका ना दादा, कोल्ड कॉफी द्या ना 2. ओके, आणि तुला काय घ्यायचं ते घे. मला एक प्रश्न. अगं तू काय असं बसलाय पकडून आणल्यासारखा? बोल ना जरा, रिलॅक्स बस ना. इथे बस जरा, सर खालीकडे. नाही की इथंच. का बरं? अरे बस ना, ये ना इथे. हे सर को. हा, हे सरकव. बस इथे. आणि खरंच सॉरी, तुला खूप बोलले फर्स्ट टाइम. खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. अरे वा, इंग्लिश. हा, मग माझं शिक्षण झालेलं आहे. बरं, ते सांगायचंच राहिलं. कॉंग्रॅच्युलेशन सचिन. सचिन. हो. तुम्हाला माझं नाव कसं काय? अरे तुझं नाव तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालंय ना, कसं काय? तुझ्या त्या चांगल्या कामगिरीबद्दल. कामगिरी नाही, ते माझं कर्तव्यच होतं. आणि ते फक्त 2 लाख रुपये होते. उद्या कोणाचे 20 लाख रुपये जरी रिक्षात राहिले ना, तरी मी त्याची परतच करेन. माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत माझ्यावर. चांगली गोष्ट आहे. आम्ही काही कपल नाही आहोत. दुसरी कॉफी. मला वाटलं कपल नाही नाही, आम्ही कपल नाही आहोत. दुसरी कॉफी. थँक्यू. तो पण कसं उघडायचं? अरे त्याच्यासाठीच स्ट्रॉ दिली ना, स्ट्रॉ ने पी. हा. तेंडुलकर. सँडी भाऊ जाधव. बर, जाधव जाधव. काय जरा तोंडात नाव बसायला वेळ लागतो जरा. आता झाला की वेळ. होय, हो. मी काय म्हणतोय, राहू द्या काम काम. बोला. आज धंदा पाणी लयच स्लॅग दिसतोय आज. मला पण तसंच वाटतंय जरा. होय ना. नाही तर काय, काय सकाळ बसलं एक भाडं नाही, 7ला आलोय. आज माझ्या आधी आला म्हणायचं. मग नंबर तुमचं बरं आहे आपलं. हा? होय. मग भाड्यावर भाडे हाणताय. हा? कसलं भाडं भाडं काय नाव येईल तसं करायचं आपलं. काम केल्याशिवाय तर हाय का सांगा. धंदा कसल्या काय, काल तर लय भारी झाला बरं का धंदा. सचिन, चल ना आपलं पेन्सिल चौकात जायचं. मॅडम तुम्ही, हा मी. मला असं आता लगेच नाही जाता येणार. का? ते सँडी भाऊची गाडी नंबरला ना. मला जायचं त्याच्या रिक्षा. ओ माय गॉड, मला जायचं. काय फालतूगिरी आहे यार. सँडी भाईच्या रिक्षात यायचं नाही. ओ माय गॉड. सँडी भाऊ तुमची रिक्षा गेली. एक्सक्यूज मी, काय म्हणलं तू जरा? भाऊ. ए सँडी, मॅडमला सांग
नियम म्हणजे नियम, रूल्स इज रूल्स. सँडी भाऊ माहितीये मला रूल. नाही जायचं त्यांच्याकडे. हो मॅडम, एक मिनिट थांबता का जरा? मी तुमची गाडी गेल्याशिवाय मी जाणार नाही, बस ओके. तेच सांगतोय मी त्यांना समजून. मॅडम त्यांची गाडी गेल्याशिवाय मला नाही जाता येणार. तुझी का जाऊ शकत नाही पहिलं? नंबर त्यांचा आहे ना. जर तुम्हाला माझ्याच गाडीत जायचं असेल तर तुम्हाला थांबावं लागेल, नाहीतर सँडी भाऊ सोडतील तुम्हाला. सचिन, लका मॅडमचं लई दिसतंय. उद्या म्हणतात मला अंबानीच्या रिक्षात बसायचंय. काय म्हटले तुम्ही? अहो, नियमाप्रमाणे रिक्षा माझी जाणार. तुम्ही दोघं भांडू नका, थांबा. भांडू नका, मी सांगतो त्यांना. सँडी भाऊ सांगतो, हे बघा मॅडम, तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही त्या रिक्षात जावा, थांबायचं असेल तर थांबा. नाही जायचं त्यांच्या रिक्षामध्ये. त्या दिवशी कसं मला ऍटिट्यूड मध्ये नाही जाणार रिक्षा, तेव्हा बरं नाही गेले. एक्सक्यूज मी, 1 मिनिट. आलं याचं 1 minute. हाय स्वीटहार्ट. हॅलो डार्लिंग. 1 ते 2 वाजेपर्यंत मी तुझ्यापाशी पोहोचते. ओके ओके, आलोच. तू तयार होऊन राहा. ओके. तुला तरी काय तेंडुलकर. जाधव. ओ माय गॉड. जाधव, त्या मॅडमला सांग रिक्षा माझीच जाणार पहिल्यांदा. तुमचीच जाणार, तेच सांगतोय मी तुम्हाला. मॅडम थांबा. आणि मी पण येणार नाहीये तुमच्या रिक्षा, कळलं? ओ काय फालतूगिरी यार. ठीक आहे ना, असू द्या. काय थांबलेत काका? कुठे जायचंय? हॉस्पिटलला जायचं. रिक्षा मिळाली नाही का? रिक्षाच मिळा नाही, लय वाढ आम्ही झालं. सगळे रिक्षा लागतात, तिकडे समोर लागतात. तिकडे आहे पुढे? ना जास्त मग हो मग. चला तुम्हाला दाखवू. चला चल. सच्चा, काय जर झालं तर मी माझा नंबर देणार नाही बरं का. मी म्हणलंय का तुम्हाला तसे? मला पिगवी भरायची, गॅप भरून काढायचा आहे. चालतंय आणि सँडी. सच्चा, लका कालपर्यंत पोरगी तुझ्या रिक्षात बसत नव्हती, पण आज कसा आठ करायला लागली रे? काय माहिती. हा? नंबर देत नसतोय आम्ही. हा, तसला पट्टी पाडायचा कार्यक्रम नाही सँडे व्हायचा. ओके. नाही करत सँडी भाऊ. बसा या रिक्षामध्ये. बसा बसा बाबा बसा. ओय ओय मॅडम, टर्न घ्या इकडे, टर्न घ्या. हे का जरा टर्न. ओ मॅडम, ए सच्चा, त्या मॅडमला सांग सँडी बाईच्या रिक्षात बसायला नशीब लागतं, नशीब. कुठल्याही आलतू फालतू लोकांना रिक्षात बसवत नाही. म्हणजे समजता काय तुम्ही आम्हाला? हा, समजता काय मला तू फालतू म्हणजे? मग रिक्षा माझी आहे, मी ठरवणार कुणाला न्यायचे. काय पण बोलू नका, कळलं ना? ओ माय गॉड. काय डोक्यात गेलंय का? ए भांडू नका सँडी भाऊ. ओके. आणि कुठे जायचंय? ओके ओके. बरं जाऊन द्या आता. आता तुम्ही तरी येणार का? बसा. चला चला पुढे उशीर झाला, चला. तुझ्या जवानीनं ग, तुझ्या इशाऱ्यानं ग, केलंय मला घायाळ. या ड्रायव्हरला थोडा जीव लाव. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. ओ माय गॉड. सोना डार्लिंग. ओ काय फालतूगिरी आहे यार. असल्या रोमॅन्टिक ठिकाणी रुसलीस. ऐ सोना डार्लिंग, आता एक पाखरू रुसलंय जणू. बाद झालं रे सँडी, ती पाखरू सगळं जुनं झालं आता. हो माय गॉड. अगं सोनू, एवढं रुसायला काय झालं? मला भाडं होतं ग पेन्सिल चौकातलं, म्हणून यायला उशीर झाला. तर चल मूड फ्रेश कर बरं. बोल, किधर जाने का, खाली बोल. सँडी, हा, आपण काश्मीरला जायचं का? ओ माय गॉड, वेडेस का ग तू? या माझ्या दिलाच्या तुकड्याला, जिगरच्या तुकड्याला मी अतिरेक्याच्या ताब्यात देऊ का? अगं सोनी, अतिरेकी असतात तिथं, तिकडे नको. कॅन्सल. काश्मीर नो. दुसरं ठिकाण बोल. दुसरी जगा बोल. किधर जाने का, दुसरी जगा. सँडी, हा? आपण उटीला जायचं का? ओ माय गॉड. उटी, मैसूर, रोमॅन्टिक लोकेशन. गुड गुड गुड. चल आपण उटीलाच जाऊया. आणि ऐक, एवढ्या 1-4-5 दिवसात पैसे गोळा करतो. काय लागतील तेवढे पैसे गोळा करतो. जाऊ, ऐश करेंगे, घुमेंगे, फिरेंगे. ओ माय गॉड. सँडी, हा. तुला मी अशीच वाटले का रे? माझ्याकडे पण आहेत ना पैसे. काय, तुझ्याकडे पैसे आहेत? हा, काय ग, असे किती पैसे आहेत तुझ्याकडे? आहेत ना 1,500 रुपये. ओ माय गॉड.
सोने लाडकी बहीण योजना मिळाली. हा परवाच फॉर्म भरलाय मी. परवा form? भेटतील ना. परवा फॉर्म भरलाय. हा कधी भेटणार आहेत? भेटतील ना आता. आता ना भेटतील हा. भेटतील हा. ठीक आहे चल जायचं उटीला फायनल. ओके हा. चल. पण सँडी मी काय म्हणते, काय ग माझी मैत्रीण आहे रे एक, बर प्राजक्ता म्हणून. मी तिला घेऊ का आपल्या सोबत? प्राजक्ता हा काय येडपटासारखं बोलतेस ग. 3 तिकडात काम बिगडा कशाला, तिला कशाला नको. आपल्याला प्रॉब्लेम होईल ना तिथे. आपल्याला फिरायला जायचंय सँडी तिथं. हनीमूनला नाही जायचं. ओ माय गॉड. अगं मी तर कुठं म्हणतोय हनीमूनला, फिरायलाच म्हणतोय ना. नको ती प्राजक्ता वगैरे कोण नको, आपला आपण जाऊ. पण मी काय म्हणते सँडी, काय ग मी माझ्या भावाला घेऊ का? ओ माय गॉड. भावाला एक काम कर ना सोनू, अख्खं रेशन कार्डच घे ना. आई घे, बाबा घे, तुझ्या 2 बहिणी घे, सगळेच घे. सगळे मिळून पिकनिकला जाऊ. हा खरं म्हणतोय सँडी? हो. नॉनसेन्स. ओ माय गॉड. पिल्लू तू नॉनसेन्स नाही ग, मी नॉनसेन्स. बस मी नॉनसेन्स. आता हस बरं. वाव ये तेरी हंसी एक दिन मुझे मार डालेगी जानू. ओ माय गॉड. चल उशीर होत आलाय, जाऊया आपण. चल ठीक आहे. शॉपिंगला जायचं ना. हो. ओ माय गॉड सँडी, माझी पर्स राहिली ना तिथं. आणतो हा. लाईट्स नो डार्लिंग. हाय. काय करतोय? काय नाही बसलोय. कुठे बसलाय? हाय घरीच आहे. कधी? तू पोचली कधी? मी दुपारीच पोहोचले. व्यवस्थित पोचली ना? हा आताच. तुझं? चल बाय, मी जाते. बाय. हो हो हो. सचिन काय झालं, लय नाराज आहे? नाही काय मग काय झालंय का? नाही. मग आजारी आहे का तू? कसं बोलू? अरे बिंदास बोल की. जे मनात आहे ते डायरेक्ट वाटावं पाहिजे बघ. आणि माणसानं तसंच राहिलं पाहिजे. मनात काहीच कुठल्याच गोष्टी ठेवायची नाही. वेळ गेल्यावर काहीच उपयोग नसतो बघ. कुठली गोष्ट वेळेतच करायची. पैसे पाहिजे होते. किती पैसे लागणार आहेत? 6,000. 6,000 ना? तर सांग ना. एक काम कर, सकाळी उद्या पिकनिकवाला येतो ना आपला, त्याच्याकडनं घे 6,000 रुपये आणि तुझं नट भागव. अजून आलं तरी सांग. झालं शिवाभाऊ. हा लय भारी होईल. भारी कशाचं? तू काम करतोय, तू पैसे कमवतोय. तुला अडचण असलं मीच तुला मदत करणार, दुसरं कोण करणार आहे शहरामध्ये तुला? नाही मी देईन लवकर, धंदा होईल तसा. पण होय, पैसे तुला कशाला लागणार आहेत? अहो ते घरी पाठवायचे आईकडे. अच्छा, का अजून दुसरं कशाला लागणार मला सांग. नाही नाही कसलं नाही काय, आईकडेच पाठवायचे घरी. अरे दे ना मग. हो का? अरे आई वडिलांना अपेक्षा राहते रे, आपला मुलगा शहरात काम करतोय. 500 असू दे किंवा 1000 असू दे किंवा 4000 असू दे, आई वडिलांना दिली ना ती, आई वडील लय खुश होतात बघ. आणि ती पवाराची पहिली कमाई असते ना. अख्ख्या गावात सांगत सुटतात, माझ्या पोराचा पगार आला, माझ्या पोराचा पगार आला. ह्याचाच त्यांचा लय आनंद असतो. आजपर्यंत त्यांनी आपलं सांभाळलेलं असतं. त्यांची अपेक्षा असते. बापाला तर नेहमी वाटतं माझा पोरगा जेव्हा हाताखाली येईल ना, तेव्हा बघा मी किती सुखी होईल. प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आणि आज ते तू पूर्ण करतोय, ह्यातले अभिमान वाटतोय मला. पण असं पण तू थोडीच फुकटचं काय पैसे मागतोय, तुझं कष्ट आहे, दिलंच पाहिजे ना मला पण. काय अडचण अजून लागले पैसे तरी पण सांग. नाही तेवढेच लागतं. आणि कपडे बिपडे घ्यायचे असले सांग, कपडे बिपडे घे, जरा छान राहा, सिटीत राहतोयस. आहेत माझ्याकडे कपडे. हा अजून व्हायचं जायचंय तुझं बाबा. हा बरं, मी आज माझ्यासोबत चल जेवायला. तुमच्या बरं नको नको. अरे चल, मी आहे की. का माझ्यासोबत जेवलं पोट भरत नाही काय? नाही तसं, पण मेसला जातो जेवतो. चल
आज माझ्यासोबत जेवायचं. शिवा 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 भूक. मग वाडकर बोला. काय म्हणते संस्था? चालली व्यवस्थित. चालली तुमचे ना? आशीर्वाद आहे, दुसरं काय दावा. कशाचे आमचे आशीर्वाद? आहे ते आहे. काम आहे त्यांनीच करणार बाबा. नाही नाही, तरी पण तुमच्यासारखे आहेत. म्हणजे सगळं आमच्यावर येऊन थांबते म्हणा की वाडकर साहेब. हा अहो तुम्ही भरताय म्हणून आम्ही देतोय हो, असं कसं. तुम्ही देताय म्हणूनच आम्ही भरतोय. अहो ते बरोबर आहे, परंतु तुमच्यासारखे चांगले आहेत सभासद म्हणून ती पतसंस्था टिकून आहे. बरं आपले सँडी सचिन भरतात ना कलेक्शन व्यवस्थित? खरं सांगू का शिवभाऊ? हा. सँडी पैसे भरत नाही. भरत नाही? माझं नाव घेऊ नका. मागच्या वेळेस तुम्ही नाही भरले, त्यांनी भरले नाही. हा. तर लिंक तुम्हाला मोबाईलला जोडली का नाही? मोबाईलला मेसेज आलता. आलता का नाही? तो म्हणतोय का बोलला शिवभाऊला? मी म्हणलं अरे नाही दादा मी बोललो. काय माझ्यावर चिडला? त्या दिवशीच त्याला झापलाय मी. त्याला सांगितलं पैसे वेळेचे भरत जा ना, तर रिक्षा दारात लावून सांगितले. अहो परंतु त्यानंतर बी मला खवळला. रात्री फोन केलता परत त्यांनी. हा बरं. ह्यो भरतो पैसे. भरतो ना सचिन? सचिन भरतो पैसे. तर ह्या वेळेस 10 लाखाची फाईल टाकली तुमच्या संस्थेत आणि चेअरमनशी माझं बोलणं झालंय. हा हा पहिले 2 लाख रुपये काहीतरी आहेत. हा. वन टाइम सेटलमेंट करून आपली पुढचं प्रकरण अहो शिवभाऊ तुम्हाला 10 काय 20 लाख देईल. बाबा 20 लाख जेवढं माणसाला झेपतं ना कर्ज तेवढंच घ्यावं. तुम्ही काय द्यायलाच बसलाय, पण आम्हाला फेडणं पण झालं पाहिजे की नाही? अंगापेक्षा भोंगा नकोय आपल्याला जास्त. तुम्ही सहज फेडता लो की काय? चालतंय की. घ्या मग काळजी घ्या. हा हा तुम्ही घ्या आणि या एकदा पतसंस्थेत. काळजी घ्या. हो हो तुम्ही पण घ्या. चालतंय. कलेक्शन भरलं नाही म्हणतात पोरं व्यवस्थित, भरत पण नाही. बर मी शहरात आलो. सच्चा शिवा मी शहरात. भेट मला भेट शिवा. शिवा फोन पण लागतो यांचा. असतील कुठेतरी कामात. संजय शिवा अरे तुझी अवस्था अशी कस काय झाली संजय? शिवा हा लय फिरलो रे शिवा. कुणी दिलं तुला असे? हा अरे तू कसा होता आणि झालाय कसं तू असा? लय धुंड रे तुला शिवा. लय बघितलं तुला. तुझी अवस्था कोणी केली अशी सांग ना. का असं वागतोय तू? हा बायको भर काय झालं सांग. मी आहे ना शिवा तुझा मित्र जिवंत आहे अजून. मला सांगायचं ना रे. बायको भर काय झालंय मला सांग तर नक्की. वस्तात तुम्ही इकडे काय करताय? मी सच्चा इकडे काय करताय? भाऊ तुम्ही वस्तादांना कसं काय ओळखता? पोरांना लय वेळा सांगितलं सर्व्हिसिंग वेळेची वेळ करत जावा, पण पोरं ऐकणार नाहीत. लॉक जाईल तेव्हाच यांचं बघणार आहे. आज झाले ना लॉक. अरे थोडा ताप आहे का निलेश भाऊ? भारी काम. ए शिवा. अरे संजय यार कस काय इकडं शहरात? अरे लका तू तर गावाला विसरला. विसरतोय तू. आलं म्हणजे गाव आल्यासारखं ना का? तब्येत कमी केली रे. अरे लागली धावपळ थोडी माग. जरा खात पीत जा. आता तुला भेटलं ना की पोट भरलंय बघ माझं. भारी वाटलं. बरं वाटलं. आपला कोणतं जीवलग मित्र शहरात आला ना बरं वाटतं. कसं काय नाही केली इकडे? काय भानगडी? अरे ते उद्या परवा हैदराबादला जायचंय. बर ट्रिप घेऊन ये बसून बोलू. उभं राहून माझे पाय दुखतात बाबा. नाही मी पण तेच म्हटलं तू बसवतोय का नाही का उभ्या उभ्याच मला आता पाठवतो परत. बस. अरे काय सांगू तुला, त्या मालकाचं आहे ना गाडीवरती अजिबात लक्ष नसते. मग आता उद्या परवा त्याने मला हैदराबादला पाठवायचं म्हटलं.
आणि मी गाडीचे टायर बघितले तर दोन्ही गोळे गोटे झालेत. अरे मग नवीन टाकायचे. मग त्याच्यासाठी तर शहरात आलोय ना मी. अच्छा, मग टायर नाही आलाय का? टायर नाही आलतो आणि मग म्हटलं आलोय. माझ्या जीवाभावाच्या मित्राला कसा विसरू मी. अरे मला वाटलंच होतं आज. मला सकाळपासून वाटते हे यायला संजयचं काय चाललंय, फोन नाही काय नाही. म्हणलं यो बहुतो लांब लांब ट्रिप घेऊन जातोय असेल कामात. पण आज वाटलं तर भेटणार, मनात आलतच. भेटला, लय भारी वाटलं बघ. तुमने पुकारावर हम चले आहे. तू नुसती आठवण काढ रे मित्रा. तुझ्यासाठी कधी पण आणि कुठं पण हजर राहिला संजय. तुला पण कशाची अडचण आली ना, शिवा कधी बी तुझ्या पाठीशी उभा राहणार, लक्षात ठेव. हा बरं, मी काय म्हणतो, वहिनी बिनी बरे आहेत का सगळे? सगळे सगळे अगदी बरे आहेत. आणि बाळ? अरे बाळ तर एकदम. तू ये ना, भेट ना कधी घरी. ये गावाकडे थोडा वेळ काढून ये. त्या गॅरेजचा व्याप, हे रिक्षा, नवीन बिझनेस चालू केलाय. 5 रिक्षेत 5. लवकरच आपण 10 रिक्षा घेतोय आता. अभिनंदन मित्रा. अरे मग सिटीत राहायचं मला, दाबात राहायचं. शिवाय एक सांगू, तू गावाकडे असतास ना तर तशाच्या तसाच राहिला असतास बघ. बरं झालं आणि तुझ्या डोक्यात कुठून कल्पना आली शहरात यायची आणि तू आलास. अरे आता दोघांची स्वप्न होती शहरात मोठा बिझनेस करायचा, हे करायचा. पण तू ड्रायव्हिंग लाईन सोडतच नाही ना. मग कसं तू एकीकडे मी एकीकडे, त्याच्यामुळं मी. पण कसं आहे, माझं पहिल्यापासून स्वप्न होतं ड्रायव्हिंगच आणि तेच मी करणार. तुम्हाला मला म्हटलं होतं शहरात जाऊ, व्यवसाय करू. पण जिथं मन नाही रमत ना तिथं फायदाच नसतो रे. माझं मन ड्रायव्हिंग मध्ये रमतं आणि मी ड्रायव्हिंगच केली. आयुष्यात कधीच दुसरा काय विचार केला नव्हता ड्रायव्हिंग शिवाय. ड्रायव्हरचं जगणं कसं आहे ना, की आमचा संसार आहे ना विंचवासारखा असतो. सगळा संसार पाठीवर घेऊन गेलं की महिनाभर तिकडच. अरे तोच तर विचार बदलायचा होता मला तुझा, पण तू ऐकतोय कुठं तवा? अरे घरी वहिनी एकटी असती, बारकं पोरगा असतं. मेहुणीला किती दिवस ठेवणार सांग बरं सारखं घरी? अरे गेली की 8-8 दिवस गेलं तरी 8-8 दिवस 15-15 दिवस तू बाहेर असतो. घरी कोण लक्ष देणार सांग बरं? मग चालायचं. जाऊ दे, तुझं कसं चाललंय बाकी व्यवस्थित? स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित आहे बघ माझं. पोरे चांगले आता रिक्षा चालवतात, रिक्षाचं काय कलेक्शन होते. ही गॅरेज मित्राचं आपल्या, इथं काय गाड्यांचे काम होतात. ओळखीने ओळख वाढत चालली, संस्थे वगैरे सगळं व्यवस्थित आहे. काही कारणास्तव मी नाही येऊ शकलो, पण तू आलास आणि तुझी प्रगती बघून आज लय गर्व वाटतंय मित्रा तुझा. लय अभिमान आहे तुझ्यावर. बरं, चहा कॉफी का आईस्क्रीम काय काय खाणार काय तू? अरे एवढ्या लांबून तुला भेटायला आलोय आणि आईस्क्रीम वरती भागवणार आहे. बसूच की सर. हे बाबा मी काय घेत नाही, तुला बी घेऊ देणार नाही. आपलं काय ठरलंय संजय सांगू तुला? संजय दारू वगैरे सोडून दे. तू ड्रायव्हिंग करतोय, आता बाळ पण झाले, त्यामुळं ही दारू वगैरे पिऊ नको. जबाबदारी वाढली तुझ्या आता. बरोबर नाही रे ती, वेळ काय सांगून नाही येत. तू म्हणतोस ना, दिली सोडून आजपासून. चल बघ, आत्तापासून लागली शरत. माझ व्हेज तू बोलशील ती. बस चल चल. हा माझा जीवलग मित्र आहे रे सध्या. अशी आमची मैत्री रे सच्या. असतात. पण होय सच्या, मला सांग ह्याची अवस्था कुणी केली रे अशी? असतात भूर ऐकू भूर. वहिनींचं काय झालंय? ते भाऊ. अहो ऐका ना, मी काय म्हणते. बोल. काल मामींचा फोन आला होता. अरे वा, बऱ्याच दिवसांनी तुझ्या मामीने फोन केला असं नाही का तुला? हो, त्यांच्या मुलीचं लग्न जमले ना आता. मामाच्या मुलीचं लग्न? हो. अरे वा, एकुलती एक मुलगी नाही का त्यांची? हो, एकुलती एक मुलगी. मी काय म्हणत होते, ऐका ना, एकुलती एक नाही ती. मग आपण तिला काहीतरी मोठं गिफ्ट द्यावं असं मला वाटतंय. मोठं म्हणजे काय? तुझ्या मनात काय काय द्यायचं? मला काय वाटतंय की आपण कपाट किंवा फ्रीज किंवा असं ड्रेसिंग टेबल वगैरे असं भारी काहीतरी देऊया तिला. ते तुझं सगळं बरोबर आहे का? केलं असतं, पण थोडी आता पैशाची अडचण आहे ना आपल्याला. थोडी थांब. जाऊ दे, तुमचं नेहमीच आहे ते. तसं नाही, मला तुझं म्हणणं पटतंय, दिलंच पाहिजे. पण मी आता 8 दिवस वर्दीला चाललोय. हैदराबादहून जाऊन आलो की थोडेफार पैसा जमा होईल आणि मग आपण करूयात की. नेहमीच रडगाणं आहे तुमचं. खायला तर कोणी घालू शकतं, पण माझ्या गरजा तुम्ही काहीच पूर्ण करू शकत नाही. अगं मी तुला सांगितलं ना, मी तिकडे जाऊन आल्यावरती पैसे येतील मग मी देईल तुला. ते तुमचं कर्तव्यच आहे, मग ते तुम्ही पार पाडणारच ना. लग्न करून पस्तावा झाला. काय बाई, आई वडिलांनी कसला मला नवरा करून दिलाय काय माहिती. ड्रायव्हर सोबत लग्न करून पस्तावा झालाय मला. पस्तावा झालाय म्हणजे? हे बघ,
ड्रायव्हर म्हणजे काय एवढा वाईट माणूस नसतो. आणि हे चांगलं तुझ्या आई बापाला माहिती होतं की मी ड्रायव्हर आहे. आणि ड्रायव्हर जोपर्यंत हातपाय आणि डोळे शाबूत असतात ना, तोपर्यंत स्वतःचं आणि घरच्यांचं पोट कसाही भरू शकतो. तो कधीच उपाशी मारणार नाही. नेहमीच आहे ते. कधीच तुम्ही माझी कोणती गरज पूर्ण करू शकत नाही. अगं पण ऐक की, चहा मात्र गोड गेलता. हा मग करणारच ना. मग काय बाकी काय म्हणताय? हे गेलेत गावात, येतीलच आता. बराच वेळ झाला गेलेत, येतीलच आता. किती वेळ झाला गेला? तरी अर्धा तास झालं की गेलेत, येतीलच आता. हो बराच वेळ झाला गेले. तुम्ही कसं काय येणं केलं? आलतो त्याच्याकडेच काम होतं जरा, हा म्हणलं भेटून जाऊ. अच्छा अच्छा, येतीलच आता. बसा मग तुम्ही. काय चाललं? तुलाच भेटायला आलो. तुम्हाला भेटायला? तुलाच भेटायला आलो. मी घरात नसताना तुला बरोबर माझी आठवण येते. तसं काय नाही बाबा, वहिनी ती माझी. वहिनी, मला तू चांगला माहिती तू कसा आहेस. मला माहिती तू कसा आहेस. तुला 10 वेळा सांगितलंय मी घरात नसताना माझ्या घरात कोणीच आलं नाही पाहिजे. अहो पण ते तुम्हालाच भेटायला आले होते. मला भेटायला आला होता. हो, मला चांगलं माहितीये कोणाला भेटायला आला होता तो. मी तुला 10 वेळा सांगितलंय मी घरात नसताना कोणाला घरात घ्यायचं नाही. याच्या पुढे घरात कोणी तिसरा दिसला ना तर मी जीव घेईल तुझा जीव. मी तुमची लग्नाची बायको आहे. तुम्ही काही पण बोलू नका. सर का बाजूला. अहो काय झालं? अहो काय झालं तुम्हाला? काय झालं? अहो काय झालं? अहो काय झालं? अहो काय झालं तुम्हाला? अहो काय झालं तुम्हाला? अहो अहो असं झालं. अरे मस्तात तरी गैरसमज झाला असेल रे. पण तू चांगला होणं पहिल्यांदा. असं का वागतोय असं तू? चला हा ऐक, त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. ऐकत नाही ते. शिवा नाही शिवा, बघ तुला दवाखान्यात घेऊन जाणार मी. तुला चांगलं करणार मी. ऐक, मी आहे ना. माझा विश्वास आहे तुझा. आहे का नाही? माझा विश्वास आहे का नाही? मग तुला माझं सगळं ऐकावं लागलं. तुला आपल्या दवाखान्यात नाही. तुला आपल्या दोस्त शपथ आहे. तुला यावं लागलं. चल आम्ही आहे ना. चल आपल्या दोस्ती शपथ आहे तुला. भाऊ चांगले. चल अयो ही आली. आता कुठं जाऊ? इकडे बी नाही, इकडे अवघड. तोंड पण कुठे चाललाय? मॅडम तोंड नव्हतं लपवलं. काहीतरी लागलं होतं ते पुसत होतो. तुला माहितीये ना माझा बॅक ब्लेड झालाय म्हणून? माहितीये की. मग कोणाचा राग काढायचा का माझ्यावर? मी त्याला काढू कोणाचा राग तुझ्यावर? पण मॅडम तुम्ही त्या मॅडम सोबत तर लय शांत असता. असा मी रुबाब कुठं पण नाही दाखवत. मग माझ्यावर कशाला दाखवताय? तू ऐकून घेतो म्हणून. हो मॅडम, तुमचं ऐकून घेतो म्हणजे लय बोलू नका. काय माग माहितीये ना बॅक ब्लेड? माग व्हायचं माग. माहितीये ब्लॅक बेल्ट. मी पण इज्जत करतो महिलांची. अशीच इज्जत करायची महिलांची. जाऊ का? उशीर होतोय. जातो. हे अवघडच आहे सगळं. गुड मॉर्निंग अध्यक्ष. कसे आहात सर? ठीक आहे, तंदुरुस्त व्यायाम करतोय. मस्त. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड सर. मस्त आणि गरजेचं आहे आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे. मात्र काय व्यायाम करतोय. चला ठीक आहे सर. गुड डे सर. ओके, थँक्यू सर. Ah.
प्लीज हेल्प प्लीज. काहीतरी झाले वाटतं. हेल्प 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 हेल्प. सर काय होतं तुम्हाला? ठीक आहे ना तुम्ही? यार छाती खूप दुखतंय माझ्या. प्लीज हेल्प मी. प्लीज चला, प्लीज. सर आपण हॉस्पिटलला जाऊयात. चला. उठताय का सर? सावकाश सावकाश सर. बस सर चला. टेन्शन घेऊ नका, आपण जाऊ लगेच हॉस्पिटलला. बसा सर. जाऊयात आपण लगेच. पप्पा काय झालं तुम्हाला? बाहेर थांबा. पेशंट अजून शुद्ध मला नाहीये. बोलायचंय. प्लीज तुम्ही बाहेर थांबा. आतमध्ये कोण आहे? माझे पप्पा आहेत. नको काळजी करू. माझ्या पप्पांना डिस्चार्ज कधी भेटेल? लवकरच भेटेल, पण वेळेवर आणला म्हणून बरं झालं. माझ्या पप्पांना आणले कोणी नक्की? ते बघत आहे मी. एवढ्या मेडिसिन्स एक्सक्यूज मी, काय मॅडम? तुम्ही माझ्या पप्पांना आणलं? हो मीच आणलंय. त्याचं काय झालं? मी सकाळी रिक्षा घेऊन चाललो होतो आणि तुमचे पप्पा. माझे पप्पा काय? तुम्हीच माझ्या पप्पांना धडकवलेत ना, आणि आता इथे घेऊन आलाय. तुम्हीच केलं ते, आणि आता इथे येऊन हे करतेस, चांगलंपणाचं सोंग दाखवताय. अहो ऐकून तर घ्या माझं. काय ऐकायचंय तुमचं? मी तुमच्यामुळे हे सगळं झालंय. तूच धडक दिलीस ना माझ्या पप्पांना. अहो मॅडम, अहो ऐकून तर घ्या माझं. घ्या. शट अप. हे जे झाले ना ते सगळं तुझ्यामुळे झाले, कळलं ना? मूर्ख कुठचा. हल्ली लोक आहेत ना लायकी विसरतायत. मॅडम तसं तुम्ही समजता तसं काही नाहीये. मी समजते ना तेच बरोबर आहे. असंच आहे. शट अप. लायकीत राहायचं. माझ्या पप्पांना जर काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही, कळलं ना? मूर्ख. मॅम तुम्ही आता भेटू शकता. थँक्यू सो मच. पप्पा पप्पा हा काय झालं? हे असं अचानकपणे. काय आता हे नेहमीच झालं आहे. इट्स ओके, आय एम फाईन. पण आता काही काळजी करायचं कारण नाही. आय एम ऑलरेडी फाईन. पप्पा यू आर ऑलवेज स्ट्रॉंग. येस येस बाबा येस. रिक्षावाला कुठे गेलाय जरा बोलवून घे त्याला. ज्याने मला इथं हॉस्पिटलपर्यंत आणलं त्याच्या आभार मानायचे आहे. त्याला जरा बोलवून घे बाळा प्लीज. आज केवळ मी त्याच्यामुळेच माझे प्राण वाचू शकले.
कोण? तो रिक्षावाला? हो बाळा, तो रिक्षावाला. शिट, मी तर त्याला एवढं बोलली आहे आता. मूर्खच आहे मी. पप्पा, मी मेडिसिन्स घेऊन येते, तुम्ही आराम करा. हो बाळा, ये. अहो ऐका ना, खरंच सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी मगाशी तुम्हाला खूप घालून पडून बोलले. ते मला वडिलांचं खूप टेन्शन आलं होतं. मी खरंच सॉरी. मी खरंच परत एकदा सॉरी म्हणते तुम्हाला. इट्स ओके मॅम, त्यात सॉरी म्हणण्यासारखं काही नाही. खरं तर ना, माझं आयुष्य लोकांचं बोलणं खाण्यात आणि अपमान सहन करण्यातच चाललंय. प्लीज तुम्ही तसं नका म्हणू. मी हवं तर परत एकदा तुमची माफी मागते. खरंच सॉरी. नाही, तुम्ही नका माफी मागू. तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होता. नाही, तुम्ही नसताना आज तर माहिती नाही माझ्या वडिलांना काय झालं असतं. खरंच मी मनापासून तुमचे आभार मानते. पण बघा मॅडम, असं काय होणार नाहीये. तुम्ही जावा. ते पैसे किती झाले? नाही म्हणजे सांगा मला, मी देते. हे बघा मॅडम, मी प्रत्येक काम पैशासाठी नाही करत. आणि एखादं मदतीसाठी रस्त्यावर असं पडलेलं असताना मी त्यांना तसंच नव्हतं सोडून येणार. तसं संस्कारच आहेत माझ्यावरती. खरं तर तुमची गरज ना हॉस्पिटलमध्ये तुमच्या पप्पांपेक्षा तिथं नाही. त्यामुळे तुम्ही जावा. थँक्यू. इट्स ओके मॅडम. द्या, किती देताय आज? 100 करा नेहमीसारखं. वाढवा की आता 200 करा. काय पाऊस पाणी चालू आहे ना, आता कुठलं अहो, वाढवलं? सगळ्यांनी वाढवलंय आणि तुम्हीच का वाढवा ना काय? पावसात नाही धंदा चालत आहे. अहो 100-200चं वाढव केलं ना तुम्ही, तर तुम्हाला 50,000 लाख रुपये असं कर्ज मिळतं मग पुढं. दिवाळीच्या सीजन मध्ये काय बघा तुमच्या ह्याने. हो चालेल, द्या 100 रुपये. करा पाव तुम्ही. भोसले, घ्या कर्ज. अरे मला कशाला कर्जात गुंतवतोय बाबा? मला बी होईल वापरायला. तुझं ठोस जपून आम्हाला कर्ज काढायला हा, वागा. काय फायदा होईल की? तुझं पदर काढून जवळचं काढ ना. पका नाना, हा त्यांना म्हणताय तुम्ही कर्ज घ्या. तुम्हाला देतो की मी. तुम्ही घ्या की 50,000 लाख हो. 2. त्यांना देताय पण आम्ही बी घेऊ. आता काम जरा शांत आहे त्यामुळे नको. अहो बघा कोणाचा मोबाईल आला, घ्या वाटल्यास. काय ऐकताय का? घ्या, तुम्हाला आता त्याचा फायदा पुढे होईल तुम्हाला कर्जाचा. नको, आपल्या कर्ज नको. आता काम शांत आहे. गाड्या धडकल्या तरच आमच्याकडे काम येणार आहे ना. बस, म्हणजे तुमच्यासाठी लोकांनी गाड्या धडकवायच्या. आम्ही तसं कुठं म्हणलंय तेव्हा? मग तसाच अर्थ झाला त्याचा. नाही हो, आता रस्त्यावर गाडी धडकणार. बरं जाऊ द्या, किती करू सांगा? 50 करा. मिस्टर बरं झालं सँडी, इथंच गाठ पडली ती. ओ माय गॉड, काय फालतूगिरी आहे यार. काय झालं आता? माझे रूल्स असतात माहित आहे ना. नियम म्हणजे नियम. बर, तुम्ही पैसे न्यायला येता कुठं? रिक्षाच्या अड्ड्यावर. मग त्या अड्ड्यावर यायचं आणि तिथनं कलेक्शन घ्यायचं. काय होतंय सँडी बाई, इथं दिलं काय आणि तिथं दिलं काय? ख्या यार, एक तर माझा रिक्षाचा प्रॉब्लेम झालाय. होय, ओके, चला 100 करा. वाढवा की जरा. ओय वाडकर साहेब, ती मी ठरवणार वाढवायचं का नाही ती. तसं नाही, फायदा होणार आहे सँडी बाई तुम्हाला. बरं असू द्या. ऐका, उद्या मला 3000 रुपये पाहिजेत. उद्या? कल जरा उद्याच्याला शॉपिंग करायचं, जरा मॉलला जायचंय मला. ओके, मॉल. कुठल्या मॉलला? कोण जाणार? का माझी पर्सनल गोष्ट का सांगू तुम्हाला? तसं नाही, जरा वाटतं मनाला जीवाला. आयटमला घेऊन जाणार आहे, येणार आहे का? चला येऊ का? माय गॉड, प्रकाश भाऊ काय राव, काय मत गाठ दिलंय ही. ह्याचे तुकडे कुठे पडले? पडलं असं पेन्सिल चौकात. ऐका, ह्याचाच काय तर जोगाड करून द्या, हेच बसावतो देऊ. नाही ना, पण ते तुकडे असते तर केलं असतं पण जुगाड. राव पक्का भाऊ मिस्त्री आहे तुम्ही. मी मिस्त्री आहे, पण त्याचे तुकडे असते तर केलं असतं जुगाड. 1 मिनिट, एक्सक्यूज मी. हाय स्वीट हार्ट. ओ माय डार्लिंग. अगं नका टेन्शन घेऊ, ऑन द वेच आहे मी, तुझ्याकडेच यायला लागलोय. आणि ऐक ना, उद्याची सेटिंग लावली. जाएंगे फिरेंगे आयुष करेंगे और क्या. ओके, रख.
पका भाऊ भाई 90 टाका लागेल. 90 टाका. काय करायचं ती करा. प्रकाश भाऊ शिवा भाऊला काय सांगू नका. बरं, इथं मटगाड घेऊन आलतो म्हणून. बरोबर नाही सांग. आणि आयटमचा फोन आला तर अजिबात सांगू नका. बरोबर नाही सांगणार. ओके 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 डार्लिंग आय एम ऑन द वे. बारामतीतलं फेमस दुकान आहे आईस्क्रीमचं जानू. 1 नंबर आईस्क्रीम भेटतं इथं. चल आज तुझ्या आवडीचा फ्लेवर देतो तुला. नमस्ते भैया. डार्लिंग बस. काय घेणार आहेस तू? ओ माय गॉड किती लवली पॉइंट आहे ना ग. असं मूड फ्रेश करायचं असलं ना की ह्याच दुकानात यायचं. भैया पुरणपोळी फ्लेवर घ्या ना माझ्या जानूचा आवडीचा. सर आपण पुरणपोळी रेग्युलर घेतो. आता यावेळेस आपण इंट्रोड्यूस केली पेशवाई आईस्क्रीम थाळी. त्याच्यामध्ये पुरणपोळी सोबत मोदक, मोतीचूर लाडू, बदाम हलवा, तिळगुळ लाडू असे वेगवेगळे 7 आईस्क्रीम आणि 1 मँगो मस्तानी येते त्याच्यामध्ये. ते देऊ का आपल्याला? वंडरफुल आईस्क्रीम किगा आईस्क्रीम. ओके दादा ओके. लवली आय लव्ह इट. आईस्क्रीम असेल तर तुमचं एक किगाचं. थँक्यू सर. वेलकम. पिलू घे तुझी आवडती पुरणपोळी. पेशवाई थाळी दिली खास त्यांनी. जे तुला आवडतंय ते घे. सँडी अरे हे आईस्क्रीम हे पाणीपुरी ह्याच्या पलीकडे पण एक जग आहे रे. तुला समजत कसं नाहीये. ओ माय गॉड. पिलू तुला ताप तर नाही ना आला? असं तापात का बडबडायला लागल्यासारखं बोलायला लागली? काय बोलते तू? कळतंय का तुला? अगं पिलू आपण आलोय कुठं आणि एवढे भारी भारी फ्लेवर दिलेत त्या भैयाने. त्याचा आनंद घ्यायचा तर तू काय बोलायला लागले हे? ओ माय गॉड. ओ माय गॉड ह्याच्या पलीकडे तुला दुसरं काय जमतं का रे सँडी? अरे माझ्या मैत्रिणी मला खूप नावं ठेवतात रे. आता काय झालं तुझ्या मैत्रिणीला नावं ठेवायला? तू त्या भाऊंची रिक्षा चालवतो. तुझ्याकडे रिक्षा तर आहे का रे सँडी स्वतःची? काय नावं ठेवतात ग मैत्रिणी तुझ्या? तुझ्या मैत्रिणीला काय कळतंय? पैसा काय असा झाडाला लागत नाही. आणि रिक्षाच बोलते ना तू. स्वतःची रिक्षा नाहीये माझी. अगं डार्लिंग माझ्या जर मनात आलं ना अशी रिक्षाची लाईन लावीन. रिक्षाची लाईन काय. पण मी जरा थांबलोय ग. सब्र का फल मीठा होताय म्हणतात ना म्हणून. स्वतःची रिक्षा घे ना. किती दिवस त्या भाऊंची रिक्षा चालवणार आहे तू? मला पण वाटतं की रे स्वतःची रिक्षा असावी आपली. सोने मी काय प्रेम करत नाही का ग तुझ्यावर? मनापासून प्रेम करत असेल ना तर ते फक्त तुझ्यावर करतो. सँडी तुला समजत कसं नाहीये रे. मला तुझ्याशिवाय कोण आहे का रे? सगळं समजतं ग सोने. रात्रंदिवस फक्त तुझा आणि तुझाच विचार असतो माझ्या मनात. आणि तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे ग? तुझी साथ हवी आहे ग मला. माझी तर आयुष्यभर साथ देईल मी तुला सँडी. ओके बस आता मूड ऑफ करू नको. रिक्षा घ्यायची ना आपली स्वतःची. लवकरात लवकर रिक्षा तुझ्या समोर हजर करतो. बस घे वर फ्लेवर तो तुझा आवडीचा घे. असं हॅप्पी राहायचं ग. हसण्यानं प्रेमानं राहण्यानं. हे असे जे वाईट दिवस चालू आहेत ना आपले कधी गेलेले करणार नाहीत सोने. काय हसत राहायचं नाही. फोन लावते बघू. कसलं गाणं ठेवलंय. हॅलो हॅलो कुठे भावा? बोल ना चॉकलेट. कुठे सच्चा भावा? कुठं कामावून कुठं असणार आहे बाबा. काम विसरला का आम्हाला? आमची आठवण बिठवण आहे की नाही तुला? काय नाही ला काय ते आठवण. बोल की. काय बोल की यार. मी येतोय उद्या पुण्यात. पुण्यात जाऊन काय करतो? तुझ्याकडे येणार आहे मी. यार मी पुण्यात नाही बाबा. हा मग कुठे? मी बारामतीला आहे. बारामतीत? हो. आम्हाला सांगितलं चाललोय पुण्यात म्हणून.
ती लय वेगळी स्टोरी आहे, तुला सांगेन मी परत कधीतरी. खोटं बोलतोय का आमच्यावर तू? नाही लाका, खरंच बारामतीत आहे. बारामतीत? मग तर चांगलंच आहे की. कर चांगलं म्हणजे काय नाही, ते असू दे, मी निघतो मग उद्या. कशाला येतो पण? मला पण तिथं काम बी बघते काहीतरी. अरे तर माझ्याच कामाची वांदे तर तुला कुठनं बघू. सचा भावा काहीतरी कर की, मला यायचं तुझ्याकडे राहायला. बरं ये, आल्यावर बघू. चालतंय, सकाळ सकाळ निघतो मी. हा हा. का हो वहिनी येणं का केलं तुम्ही? हप्ता द्यायला आलेत बचत गटाचा. बरं झालं, वेळेत घेऊन येत जावा बघा. असंच म्हणजे दुसरं पण लोन मिळतं. आणि मला पैसे पण घ्यायचे होते परत 10,000. हो, आता पहिलं अजून 5,000 फिटलं नाही तर हे 10,000चं घेताय तुम्ही. हा ना, बघते की मी. एवढं लोड होईल तुम्हाला? अहो माझं बोकड झालं आता मोठं, ते विकलं का नाही की ते तुमचा पहिला हप्ता भरते, पहिलं घेतलेलं कर्ज, आणि आता हे नवीन द्या दुसरं, तर मला 10,000 द्या. मग चालतंय, मग चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. मग देता येते 10,000 तुम्हाला काढून, असं करता येईल. हो देत आहे. हा, तुमचा सचिन दिसत नाही. अहो सचिन माझा गेलाय पुण्याला कामाला निघून. काय सांगू तुम्हाला, इथं ती दीपक शेट नाही वय, अहो त्याच्याकडे कामाला होता चांगलं पोरग, कुशाल त्याच्यावर चोरी चाळ घेतला त्या बिचाऱ्याने. हा, माझं पोरग आहे का तसं? अहो बरोबर आहे तुमचं, दीपक शेटने बरेच पोरांचं वाटोळ केले ते असेच. अहो पण ह्याचं चांगलं राहील का मला सांगा तुम्ही? वाटोळच होईल ना ह्याचं बी. त्याचं लग्न करायचं, बघायचं आपल्या एखादी मुलगी. ती पोरं हालत नाही ती कुठं. अहो तीच करायचं होतं, म्हणून मी तुम्हाला माहित आहे ना 50,000 काढून दिलं होतं. गाडी घ्यायची म्हणला का, हा गाडी घेतो इथं चालव करतो, मी दिलं काढून, तर त्याच्यावर चोरी चाळ घेतला त्यानं. झालं ती पैसे तिथं भरावं लागलं. हा, म्हणून ही सगळं झालंय बघा. आणि त्याच्या नादाने ते पोरग त्या वशाच्या गेलं बघा निघून. एखादी मुलगी बघायची, टाकायचं लग्न करून. हो बघायचंच आहे बघा, आता बघायचंच आहे. हा का हो मावशी, काय सवासनी काढल्या का काय? हा, सवासनी काढले, नाताचं लग्न जमलंय. होय, लयच लवकर उरकून टाकलं. हो, कुठली केली पोरगी? केली कारुंड्याची. कारुंड्याची? होय, जवळचीच दिसती मग. होय. पुढे थोडे, पुढे पुढे, बस बस. किती झाले? 50. येऊ का? सच्या कुठं आहे? अरे इथे कुठे चौकात येऊन थांबलोय. काका हे चौक कुठलं हो? काहीतरी ती ढवाण पाटील चौक म्हणतात. हा, थांबतो मी इथंच, ये लवकर. तिथं आलो. हा, कुठं थांबू आता मी एकटा? हे चॉकलेट. ए भावा, चला कुठं जायचं? चल नेतो मी. चालतंय, चला. कसा झाला प्रवास? प्रवास मस्त झालाय. होय, एवढं मोठ्या मोठ्या टाक्या असते पाण्याच्या इथं. ह्याच्यापेक्षा मोठ्या असतात बाबा. हो, गाडी बघ कसली आहे. काय खाल्लंयस का? हो, खाऊन आलोय की. चहा प्यायचा का? चल की चहा पिऊ. बर, एकटाच आलाय वे. आता कुणाला आणू? बबड्याला घेऊन यायचं की आता? बबड्याचं माहित नाही घातलं पप्पांचं कसं आहे ते. बरंच करायचं पप्पा? नाही, त्यांच्या तब्येतीत अजून काय फरकच नाही, आहे तसंच आहे. काळजी घे म्हणावं बाबा त्याला.
त्याला सांगितलं मी येताय ना, त्याला म्हणलं चाललोय तुझ्याकडे. तो म्हणला तिकडे गेला फोन कर म्हणून. बरं झालं तो आला. चल चहा पिऊ. हा. दोन चहा द्या की. पाणी चांगलंय का? घे पाणी पी. आमचंच आहे ना? थांबितच. तुम्हाला म्हणलं पुण्याला जाणार आहे, आम्ही तर काय करतो बारामतीत. बाबा तिला मोठी स्टोरी आहे. वर्षाने नंतर फोन करून सांगितलं की मी पुण्यात नाही म्हणून बारामतीत आहे म्हणून इकडे आलो. वर्षावे आहे कुठं पण ती? त्याचं नाव काढ नको बघ अजिबात. का? काय सांगू तुला, लय वेगळा मॅटर आहे, सांगतो तुला नंतर. असू दे. काम बी कसं आहे तुझं? चांगलंय. चांगलं आहे ना? गावाकडे सगळे बरे आहेत का? आहेत सगळे बरं, काय टेन्शन नाही. आमच्या घरी गेलता ना? सांगू आलो की तुमच्या घरी, तुझ्याकडे चाललंय म्हणून. असं दे, जाऊ आता आपण. चालतंय, रूमवर जाऊ. हा, इथं जवळच आहे रूम. एक्सक्यूज मी, हे प्रिस्क्रिप्शन आहेत, गोळ्या देता का? एक मिनिट. हा, येतो. चेस्ट पेन होत आहे ना? हो. दादा, डोकेदुखीवरची गोळी देता का? बोला. डोकेदुखीवरची गोळी देता का? बरं चल. तुम्ही? मॅडम तुम्ही कशी आहे पप्पांची तब्येत? आहे, ठीक आहे तसा. काळजी घ्या. हो, थँक्यू सो मच. मॅडम थँक्यू म्हणायची काही गरज नाहीये. नाही म्हणजे त्या दिवशी तुम्ही नसताना तर मग खरंच माहिती नाही काय झालं असतं. इट्स ओके ना, त्या दिवशी झालं ना, आता बरे आहेत ना ते? हो. मग बस. सॉरी बर का, म्हणजे मी खरंच खूप बोली ना तुम्हाला. मॅडम एवढं काय नाही, तुमचा गैरसमज झाला होता फक्त, आता दूर झाला ना तो. हो. नक्की पप्पांसाठी औषध आहे? हा, ते डॉक्टरने सांगितलं होतं ना. हा हा, काळजी घ्या पप्पांची. हो. ठीक आहे तुमच्या. किती झाले दादा? 10 रुपये झाले, जेवण केलं. बरं ठीक. राहू द्या, मी देते काय असेल ते. अहो मॅडम त्याची काही गरज नाही, देतो मी. मी देते सांगितलं ना. दोघं पण करा. ऍक्च्युली हे आमचं फॅमिली मेडिकल आहे आणि ना इथे गोळ्यांवर डिस्काउंट पण भेटतं. 24 चालू असते, काय अडचण आली तर कधी पण या. माझ्या 2 गोळ्यावर काय डिस्काउंट देणार आहेत? नाही, असं नाही, देतो मी पैसे. नाही मी देते. थँक्यू. येऊ मी? मी काय म्हणत होते की आपण कॉफीला गेलो तर? नको, कॉफी खूप उशीर झालाय. हे बघा, त्या दिवशी तुम्ही पैसे पण नाही घेतलेत आणि आता कॉफी पण नाही म्हणताय. नको कॉफी, आणि तसं मी कॉफी पित पण नाही. मग चहा घेऊया. चहा पिऊ शकतो आपण? चहा ठीक आहे, मी आहे बाहेर. हा हो. मी काय म्हणते, आपण चहाच घ्यायचा का? म्हणजे पाणीपुरी घेतली तर नाही चालणार का? म्हणजे तुम्हाला पाणीपुरी खायची आहे तर? नाही हो, मग? इकडची पाणीपुरी आहे ना एकदम मस्त असते. मी नाही कधी पाणीपुरी खात, पण तुमच्यासाठी खाऊ शकतो. तुम्ही कधीच पाणीपुरी नाही खाल्लंय? नाही. मग आज खायची का आपण? चालेल. इकडची खाऊया का? इथली? हा, इथली खूप मस्त असते, खूप टेस्टी असते. तुम्ही कशी पाणीपुरी घेणार? चालेल, कशी पण. दादा 2 मीडियम स्पायसी बनवा. तुम्हाला पाणीपुरी जास्त आवडते तर? नाही असं काय नाहीये. तुम्ही नाही कधी खाल्ली पाणीपुरी? नाही, मी नाही खात पाणीपुरी. मग तुम्ही इथे कधीच नाही आलात? नाही, येतो मी, फक्त या रोडने भाडं घेऊन जात असतो, पण इकडे चौपाटीवर वगैरे काय नाही देत. अच्छा, मग इतर वेळी काय करता तुम्ही? रिक्षा चालवतो. म्हणजे फक्त रिक्षा चालवता की अजून काही? रिक्षा चालवतो, इथं असतो बस स्टँड वरती, आणि कधी मध्ये आधी एखादं भाडं आलं तर करतो बदली ड्रायव्हर म्हणून. अच्छा, आणि हे कसं काय मॅनेज करता, म्हणजे घर आणि हे सगळं असं? मॅडम परिस्थिती सगळं मॅनेज करायला शिकवते. अच्छा, ते जाऊ द्या. एक विचारू का मॅडम? विचारा. म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर? बोला.
तुमचं तुमच्या वडिलांवरती खूपच प्रेम आहे. तसं प्रत्येक मुलीचं वडिलांवरती प्रेम असतंच जेवढं आईवर असतं. पण तुमचं जरा जास्तच आहे. त्याची एक वेगळी स्टोरी. पण जाऊ दे, तुम्ही पाणीपुरी खा ना. हो, तुम्हाला माहिती आहे मॅडम, जसं तुमचं तुमच्या वडिलांवर प्रेम आहे ना, तसं माझं पण प्रेम आहे. कोणावर? अहो म्हणजे आई वडिलांवर. अच्छा, आई वडिलांवरती. अच्छा, ते तर दिसतच म्हणा. तुमचं नाव काय? माझं नाव सचिन. सचिन. आणि तुमचं? पौर्णिमा. छान नाव आहे. आणि तसं आज चंद्र पण जास्त चमकतोय आकाशात. म्हणजे मस्करी केली, चालेल ना? हो. आवडली? छान आहे. अजून एक घ्यायची का? नाही नाही नको. का, आवडली ना? आवडली, पण उशीर होत आहे, परत कधीतरी. छान होती. हा आहे काय, निघालोच, आलो, पोचतोय. बरं मॅडम, जावं लागेल. किती झाले दादा? आता खूप झाला, आता मी देणार आहे बिल. दादा हे धरा. मी सोडायला येऊ का तुम्हाला? नको, मी जाते. चाल ना व्यवस्थित. हो. आणि पप्पांची काळजी घ्या. हो. चला येऊ. हा.